सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। वसंतदादा घराणे हे भाजपमध्ये जाऊ शकत नाही आणि दादा घराण्याचा फायदा भाजपला होऊ शकणार नाही, प्रतीक पाटील यांचे सांगलीमध्ये वक्तव्य। दादा घराणे हे काँग्रेसमध्येच राहणार आहे, भाजपमध्ये कधीच जाणार नाहीत। कारण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षातून सुरुवात केली आणि काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये बळकटीकरण केलं। त्यांचाच वारसा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आजपर्यंत आहे। मात्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर आमची जवळीक आहे आणि त्यांचीही दादा घराण्यावर जवळीक आहे। त्यामुळे त्यांच्याबरोबर भाजपमध्ये जाण्याची कुठलीही चर्चा झाली नसल्याचे वसंतदादांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगितलं आहे। भेट व्हायला तुम्ही पेपरला छापताय की मी दिल्लीला गेलो, तुम्ही आज बघायला मी सांगलीत आहे, पण आज त्यांना भेटायचं त्यांना तर वेळ आहे का, ही कंडिशन आता आहे। तसं काही विषय कुठलाही नाही। चंद्रकांत दादांचा माझा फोन कायम होत असतोय। आता ह्या काळामध्ये तरी त्यांच्याशी काही अशा पद्धतीने काही डिस्कशन्स माझे झालेले नाही आहेत की आम्ही पक्षात येणार आहे, मी नाराज आहे, मी इच्छुक आहे, अशा काही कुठलीही पद्धतीची चर्चा किंवा बैठक आमची झालेली नाही। आणि झाली असेल तर तुम्ही सांगा, मग त्या पद्धतीने मी खुलासा देतो। पण तसं कुठलंही माझ्या मनात नसेल तर मग मी कशाला जाऊ। आणि मी आज चंद्रकांत दादांना भेटायला जायचं, मी कधी जाऊ शकतो। आमचे संबंधच वेगळे आहेत। मी खासदार मंत्री असताना ते आमदार होते, मी दोघं संलग्न एकत्र काम केलेलं आहे। आणि एक त्यांच्याकडे असणारा वसंतदादांचा आस्था मी विसरू शकत नाही। ते कायम आमच्या बाबतीत बघत असताना की वसंतदादांचं चेहरा म्हणून त्यांच्यासमोर येत असताना आम्हाला कधीही त्यांच्याकडनं त्रास झालेला नाही, मदत कायम त्यांची राहिलेली आहे। मग मला त्यांच्याकडे जायची काय गरज नाही। एकूणच कसं म्हणता येईल की आता काय म्हणता येईल का, म्हणजे भाजपमध्ये जाणं कसं आहे, आज अफवा म्हणण्यापेक्षा कोण आज प्रत्येक राजकीय आज त्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्यामध्ये कुठंतरी प्लस पॉईंट प्रत्येकाला मिळावा अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका असते। आज मी कोणाला तरी मिठी मारली तर ती घेणे मिठी यांना का मारली इथं सुरुवात होते। त्यामुळे 100% कोणाकोणतरी त्याचा काहीतरी गाजावाजा करायचा प्रयत्न करत असतो। तो प्रयत्न हा यशस्वी आहे का नाही आहे, खरं आहे का नाही म्हटलं तर ते ज्याच्या तोंडातून ऐकलेलं क्लिअर आहे। माझ्या तोंडानं मी स्पष्ट सांगितलेलं आहे, असं काही घडूच शकत नाही। घडायचा हा विषय नाही, घडूच शकत नाही। वसंतदादांच्या विचाराचे आम्ही आहोत। आम्ही वसंतदादांबरोबर काँग्रेसबरोबरच आम्ही संपू, आम्हाला दुसरा पर्याय नाही। भाजपमध्ये जायची भूमिका ही आमची अजिबात नाही आणि आम्ही कधीही भूमिका ती मांडू शकत नाही। वसंतदादांचं घर आहे। वसंतदादांनी काँग्रेस घडवत असताना वसंतदादा त्यांचे एक पार्ट आहेत आणि तेच नाव आम्ही त्या ठिकाणी वाढवायचा प्रयत्न केला आहे। पक्ष वाढवला आहे आम्ही सगळ्यांनी आणि आज आमच्या पक्षात आम्ही आमचा पक्ष म्हणून आम्ही गृहीत धरतो। हा पक्ष सोडून जायचा आमचा काही प्रश्नच नाही आणि आम्ही भाजपची संलग्नता जर म्हणली तर वसंतदादांची सगळ्या पक्षाची संलग्नता होती। भाजपमध्ये जरी काही कामं वगैरे निघाली आम्हाला त्यांच्याकडनं सहकार्य कायम मिळालेले, मी काय भाजपमध्ये जायची आमची काही भूमिका नाही, आम्ही जाणारही नाही। चंद्रकांत पाटलांचं तुमची भेट झाली का? इलेक्शनच्या पिरियडमध्ये अशी कुठलीही आमची दादांच्यावर चर्चा काय फोनवर आमची होत असते, ते काय नवीन नाही। आणि मला आठवते तर प्रत्येक गोष्टी कधीही चंद्रकांत दादांना आम्ही एखादी गोष्ट मी फोनवर विचारलं तर मला त्यांच्याकडनं सहकार्य मिळालं। त्याचा आणि इलेक्शनचा काही विषय आला विषय होऊ शकत आहे। आमची बैठकच झाली नाही। बैठक म्हणजे मी आज काँग्रेसमधले जी सीट आहे सांगलीची, सांगलीला मिळावी म्हणून सोनिया गांधींना जाऊन भेटलो आहे, मी पक्षाच्या ज्येष्ठ मंडळींना भेटलेलं आहे। ती मागणी मी करायला 10 ठिकाणी फिरलो आहे, त्यामध्ये मला त्याच्यातनं वेळ मिळत नाही, मी आणि कुठलं काय दादा घराणे भाजपमध्ये जाणार नाही, जाऊ शकत नाही। जाणार नाही हा विषय तर वेगळाच आहे, जाऊ शकत नाही। आणि आम्ही गेलं त्याचा त्या भाजपला पण फायदा काय होणार नाही, कारण की वसंतदादांनी कायम पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे। चर्चा सुरू आहे की भाजपमध्ये सुद्धा वसंतदादा घराणा जाणार आहे, भाजपच्या कडे घराणे हे जाईल। आज मी ऐकलं सगळीकडे किंवा बातम्यांमध्ये अशी काहीतरी बातमी आलेली आहे। 100% अशा काही गोष्टी खऱ्या नाही आहेत। वसंतदादांनी त्या ठिकाणी काँग्रेस घडवत असताना वसंतदादा त्यांचे एक पाईक आहेत। वसंतदादांनी सुद्धा त्यांची सुरुवात करत असताना काँग्रेसमध्ये केली आहे आणि आम्हाला घरातल्याला कुणालाही अधिकार नाही त्या ठिकाणी हा पक्ष बाबतीत किंवा पक्षाच्या विरोधात जाण्याची। आज नाही म्हटलं तरी सोनिया गांधींकडनं आमच्या घराला सोनिया गांधी ज्यावेळेस ॲक्टिव्ह होत्या त्यावेळेस आम्हाला 3दा संध्या मला मिळालेल्या आहेत आमच्या वडिलांच्या नंतर आणि कायम आमची बाजू त्यांनी धरलेली आहे। त्या संध्यातनं मंत्रीही मी झालो, केंद्रात मला मंत्रिपद त्यांनी दिलेलं आहे। मागची इलेक्शन म्हटली ती एक अफवात्मक निवडणूक झालेली आहे की ज्यामध्ये नंदुरबार आणि सांगली ही न हारणाऱ्या सीटा काँग्रेसच्या गेलेल्या आहेत आणि 100% त्याचा कुठंतरी आम्हाला फटका बसलेला आहे। पण ह्यामुळे आमची काय मनस्थिती बदलली किंवा आमच्यात कोण काय भाजपमध्ये जाणार अशी परिस्थिती नाही आहे। नक्कीच भाजपचे सगळेच नेते आज म्हटलं तरी आमच्या संपर्कात दादांशीही यांचा सगळ्यांचा संपर्क होता। दादांनी कधीच पक्षपात केलेला नाही, पक्षाअंतर्गत कुणाला काही वेगळेपणा वागणूक दिलेली नाही आहे।
आणि मागच्या 4-5 वर्षामध्ये वसंतदादांची जन्मशताब्दी वर्ष होती, चंद्रकांतदादांची आमची भेट झाली, मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्यांनी सहकार्यही त्या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे. काही अडचणीच्या गोष्टी होत्या, आम्ही मांडल्या त्यांना, आम्हाला मदत त्यांच्याकडून मिळालेली आहे. पण आज त्यामुळे आम्ही पक्ष सोडणार ही भूमिका आमची अजिबात नाही आणि मी स्पष्टीकरण आपल्याला करतो की असं घडू शकत नाही. आणि सांगलीच्या बाबतीत आज जो निर्णय व्हायला लागले, नक्कीच एक खंत आहे की सांगली काँग्रेसने त्या ठिकाणी सोडायला नको आहे. पण त्या ठिकाणी ही जी चर्चा आहे ही राजू शेट्टी आणि काँग्रेसच्यामध्ये झालेली चर्चा आहे. मी स्वतः त्यात सहभागी आहे आणि राजू शेट्टींचा जो मतदारसंघ आहे हा सुद्धा आज कारखान्याशी संलग्न असलेला, आमच्या वसंत कारखान्याशी संलग्न असलेला मतदारसंघ आहे. आमचे जे सभासद आहेत सगळेच ऊस उत्पादक सभासद त्या भागातले आहेत, त्या सगळ्यांनी मिळून राजू शेट्टीने त्या ठिकाणी उचलून धरलेलं होतं आणि आज त्यांना मदत आमचीच त्या ठिकाणी मिळते. आज कुठं आमचं दोघांचं वैर असं नाही आहे. त्यांनी चांगली मागितलेलं आहे. त्यांनी खुलासा सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी परवादिवशी केला की सांगली आम्ही आग्रस्त नाही आहे, सांगली आम्हाला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. आम्ही काँग्रेसला म्हणजे कळवलेलं आहे त्यांनी की बाबा सांगलीच आम्हाला पाहिजे असं काय नाही आहे, आम्हाला तुम्ही आमचे पर्यायी मागितलेले जे आहेत त्या सीटा आम्हाला त्या ठिकाणी द्याव्या ही त्यांनी दोनदा मागणी केली. बुलढाणा आहे त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी अजून काँग्रेसचा त्यांचा विचार काय झालेला नाही. माझ्या ऐकण्यात एवढंच आहे की अजूनपर्यंत सुद्धा काँग्रेसमध्ये चर्चा चालू आहे की कुठली सीट एक्सचेंज करून देता येते का, आणि त्यांची चर्चा चालू आहे. नक्की ती चर्चा झाल्यावर काय असेल तो निर्णय होईल. पण जरी शेतकरी संघटनेची सीट असेल तरी काँग्रेस म्हणून आज मला खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर राहायला लागेल की काँग्रेसच्या खासदारांनी काय कामं केली आणि त्या ठिकाणी जो आज दोघांमधला फरक आहे की बाबा काँग्रेस आणि भाजपमध्ये जे काय आज कामं झाली का नाही झाली हे मी खासदार म्हणून त्या ठिकाणी असल्यामुळे आणि मी ॲक्टिव्ह असल्यामुळे मला ते सांगायला लागणार आहे. आणि नक्की जो कोण उमेदवार आज पक्षातनं येईल तो भले संलग्न असणारा अलायन्समधले राजू शेट्टींचा असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल, त्यासाठी मला त्या ठिकाणी फिरायला लागणार, सांगायला लागेल. माझी भूमिका आहे, मला दिलेलं काम आहे ते मी चालू ठेवणार आणि नक्कीच ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये मला ह्याची फारशी इच्छा नाही. पण कोणीतरी आमच्या घरातलं त्या ठिकाणी काम करावं ही भूमिका असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहावं ही नक्की माझी भूमिका आहे. विशालचं नाव मी त्या ठिकाणी पुढं केलेलं होतं आणि त्यामध्ये कोण ना कोणतरी आमच्या घरातलं हे असणारा वसंतदादांचा जो सांगली जिल्ह्यातला आमचा कार्यकर्ता आहे, गट आहे, नक्की आम्ही सांभाळू आणि एकत्रितपणे राहायचं हा निर्णय आमचा आधीपासून झाला आहे. मतभेद कुठं नसतात, घरातही असतात, आमची 100% असणार. आज थोडंसं आमच्याकडे ज्येष्ठता कोण नाही आहे, ज्येष्ठ आमच्यात कोण नाही आहेत काँग्रेसमध्ये थोडंसं, म्हणून त्यामुळे वातावरण हे अशा पद्धतीचं झालेलं आहे. पण विश्वजित असेल, जयश्रीताई असतील, मी आहे, विशाल आहे, आम्ही सगळी एकजूटपणे एकदा पक्षाचा उमेदवार ठरला आहे आम्ही सगळे एकजूटपणे त्या ठिकाणी काम करणार आहोत. भले आमच्यात काहीही विषय डिस्कशन झाले असतील, शेवटी असे विश्वजित वयाने लहान आहेत, विशाली लहान आहेत, एखादं काही तोंडातनं गोष्ट गेली असेल, पण हे सगळ्या गोष्टी काँग्रेस समोर आपण वडिलांसमोर जसं एकजूटून आपण एकत्रित काम करतो तसं आम्ही एकत्रित. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.